माहिती मित्र या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सर्वात प्रथम आपले व्हिडिओज पाहण्यासाठी. नमस्कार मित्रांनो, माहिती मित्र या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियातर्फे जी वॅकन्सी आली आहे त्याबद्दल आपण जाणून घेऊया. तुमचं जर ग्रॅज्युएशनमध्ये सब्जेक्ट फिजिक्स किंवा मॅथमॅटिक्स असेल कोणत्याही सेमिस्टरमध्ये, तरी तुम्ही देखील ह्या पोस्टसाठी अप्लाय करू शकतात. इथे एक्सपिरियन्सची कोणतीही अट नाही आहे. सिलेक्शन प्रोसिजरपासून सर्व डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर जॉब लोकेशन तुमचं ऑल ओव्हर इंडिया होणार आहे आणि याची जी ॲप्लिकेशन डेट्स सुरू होते ती आहे 25 एप्रिल ते 24 मे या दरम्यान तुम्ही ते अप्लाय करू शकतात. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तर इथे तुम्हाला पाहू शकतात की 309 एवढ्या वॅकन्सी आहेत. ज्या पोस्टचं नाव आहे ते आहे ज्युनियर एक्झिक्युटिव्ह एअर ट्रॅफिक कंट्रोल. तर याच्या अनरिझर्वसाठी 125, EWS 30, OBC 72, SC आणि ST 55 आणि 27 असे मिळून जागा आहेत. तर इथे तुमच्या डिसेबिलिटीसाठी जे तुमचे आयडेंटिफिकेशन आहे ते तुम्ही बघू शकता. जे तुमचं सुटेबल असेल त्यानुसार व्हिडिओ पॉज करून तुम्ही एकदा हे बघू शकता. त्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बॅचलर डिग्री आहे पाहिजे तुमच्याकडे रेग्युलर. BSc त्यामध्ये फिजिक्स किंवा मॅथमॅटिक्स असले तर तुमचं तुम्ही ते अप्लाय करू शकता. फिजिक्स किंवा मॅथमॅटिक्स कोणत्याही सेमिस्टरमध्ये नसेल तर तुम्ही ते एलिजिबल नाही आहात, याची तुम्ही नोंद घ्या. त्यानंतर तुमचं एज लिमिट बघा 27 वर्ष, म्हणजे तुमचं एज लिमिट ॲक्च्युली कॅल्क्युलेट होणार आहे, काउंट होणार आहे ह्यानुसार 24 मे 2025 नुसार तुमचं कॅल्क्युलेट होणार आहे. तर मॅक्झिमम एज 27 आहे, पण तुमचं जर कास्टनुसार म्हणजे SC STसाठी 3 वर्ष तुम्हाला रिलॅक्सेशन आहे. OBCसाठी 3 वर्ष, SC STसाठी 5 वर्ष, त्यानंतर एक्स सर्व्हिसमॅनसाठी 10 वर्ष, PWDसाठी 10 वर्ष. तर अशा प्रकारे तुम्ही एज लिमिटमध्ये तुम्हाला सूट मिळू शकते. ओपन असाल तर तुमची एज लिमिट आहे 27. पेमेंट तुम्हाला 40,000 इतका मिळणार आहे. ही ग्रुप B E1 लेवलची पोस्ट आहे. तर सिलेक्शन प्रोसिजर थोडी कॉम्प्लिकेटेड आहे. तुमची पहिली कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम होणार आहे. त्यानंतर आता ही जी एक्झाम होणार आहे याचा डिटेल सिलेबस मी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये डिटेल सिलेबस सांगणार आहे या पोस्टचा, कारण खूप चांगली पोस्ट आहे ही. त्यानंतर तुमची एक मेरिट लिस्ट लागेल. त्यानंतर जे कॅन्डिडेट शॉर्ट लिस्टेड होतील त्यांचं एक व्हॉईस टेस्ट आणि सबस्टॅन्स टेस्ट होणार आहे. सायकोलॉजिकल असेसमेंट पण होणार आहे आणि एक फिजिकल मेडिकल एक्झामिनेशन होणार आहे. हे सर्व झाल्यानंतर जे कॅन्डिडेट शॉर्ट लिस्टेड केले जाईल त्यांची एक मेडिकल टेस्ट होणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक ट्रेनिंगसाठी किंवा एक प्रोबेशनरी टाईमसाठी बोलवणार आहेत. तर अशा प्रकारे याची सिलेक्शन प्रोसिजर असणार आहे. त्यानंतर ॲप्लाय करायची लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहेत आणि इथे तुम्हाला ॲप्लाय कसं करायचं याची तुम्हाला इथे डिटेल दिलेलं आहे आणि कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार हे दिलेलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. तर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.